मित्रांनो, जे विद्यार्थी क्लॅट 2026 देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण क्लॅट एक्झामची टेंटेटिव्ह ॲप्लिकेशन डेट काय असणार आहे, ॲप्लिकेशनचं शेड्यूल काय असणार आहे, कुठल्या-कुठल्या डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करण्याची गरज पडणार आहे, ॲप्लिकेशनची फीज आणि तुमचे ॲडमिट कार्ड साधारणतः कधीपर्यंत येतील, याविषयी आपण डिटेल डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, क्लॅट एक्झाम 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही 14 जुलैपासून सुरू करत आहोत. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात. तसेच रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातात. कंप्लीट सिलेबस नोट्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. क्लॅट एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला मॉक टेस्ट सुद्धा इथे दिल्या जाणार आहेत. तसेच क्लॅट एक्झामच्या दृष्टिकोनातून तुमची एमसीक्यूची प्रॅक्टिस होण्यासाठी एमसीक्यूचा सेट सुद्धा तुम्हाला इथे या बॅचमध्ये अवेलेबल असणार आहे. तर बॅचला जॉइन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये क्लॅट 2026 हा कोर्स तुम्ही जॉइन करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2027 मध्ये क्लॅट एक्झाम देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू केलेली आहे. तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि त्या बॅचला जॉइन करा. तर सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लॅट एक्झामच्या वेबसाईटवरती जाऊन पाहूयात की सध्या कुठलं नवीन नोटिफिकेशन क्लॅट विषयी देण्यात आलेलं आहे का? तर इथे आपण पाहू शकतो क्लॅट 2025 विषयीच अजून सर्व काही नोटिफिकेशन्स अवेलेबल आहेत. ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता अजून तरी नोटिफिकेशन सेक्शनमध्ये तुम्हाला 2026चं कुठलंही नोटिफिकेशन दिलेलं नाहीये. पण 2025च्या डेट्सनुसार आपण एक्स्पेक्ट करू शकतो, की आपली जी क्लॅट एक्झाम आहे आणि त्याचं जे ॲप्लिकेशन आहे, ते 15 जुलैच्या आसपास सुरू होण्याची शक्यता आहे. आता आज 12 जुलै आहे, म्हणजे येत्या 3 ते 4 दिवसामध्ये तुमचं क्लॅट एक्झामचं ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते ओपन होतील. त्याच्यानंतर ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही ह्या क्लॅट एक्झामला अप्लाय करू शकता आणि डिसेंबरमध्ये साधारणतः डिसेंबरच्या पहिल्या रविवारी ही क्लॅट एक्झाम घेण्यात येते. तर अशा पद्धतीने नेक्स्ट वीकमध्ये क्लॅट एक्झामचं जे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत ते सुरू होतील. आता हे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झाल्यानंतर आपल्याला कुठले-कुठले डॉक्युमेंट्स इथे रजिस्टर करण्यासाठी लागणार आहेत, ते आपण पाहूयात. तर सर्वात सुरुवातीला आहे पासपोर्ट साइज फोटोग्राफ. तुमचा फ्रंट फेसिंग रिसेंट फोटो इथे लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचं जे बॅकग्राऊंड आहे ते प्लेन असायला हवं. तुमचा चेहरा त्याच्यामध्ये क्लिअरली व्हिजिबल असायला हवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी सिग्नेचर आहे, ती ब्लॅक किंवा ब्लू इंकने केलेली असावी. व्हाईट पेपरवरती ती साइन करा आणि त्या साइनला स्कॅन करा. तर याच्यासाठी तुम्हाला फोटोसाठी आणि सिग्नेचरसाठी कुठल्याही प्रकारचं अटेस्टेशनची गरज नाहीये. कॅटेगरी जर तुमची एस-सी, एस-टी किंवा ओ-बी-सी असेल, तर या केसमध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट इथे अपलोड करणं नेसेसरी आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे हे सर्टिफिकेट्स नसतील, कास्ट सर्टिफिकेट नसतील, तर त्यांनी लवकरात लवकर कास्ट सर्टिफिकेटला अप्लाय करून ते सर्टिफिकेट इश्यू करून घ्यावे, जेणेकरून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. पुढे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी दिव्यांग आहेत म्हणजेच पी-डब्ल्यू-डी कॅटेगरीमधून जे विद्यार्थी येतात, त्यांच्याकडे पी-डब्ल्यू-डी सर्टिफिकेट असणं इथे इसेन्शियल आहे आणि ते सर्टिफिकेट जे आहे, त्याच्यावरती तुमची जी डिसॅबिलिटी असणार आहे, ती स्पष्टपणे मेन्शन असावी आणि कॉम्पिटंट मेडिकल अथॉरिटीने तुम्हाला ते सर्टिफिकेट इश्यू केलेलं असावं. पुढे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी बी-पी-एल कॅटेगरीमधून येतात, त्यांच्याकडे बी-पी-एल सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे आणि कॉम्पिटंट अथॉरिटीने ते दिलेलं असावं. तसेच ते डॉक्युमेंट जे आहे, ते व्हॅलिड असावं आणि अपडेटेड असावं. तर अशा पद्धतीने बी-पी-एल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथे लागू शकतं. पुढे डॉक्युमेंट्स जे तुम्हाला अपलोड करायचे असतात, त्याच्याविषयी काही स्पष्ट गाईडलाईन क्लॅट एक्झामची अथॉरिटी देते. याच्यामध्ये तुमचे जे सर्व डॉक्युमेंट आहे, ते स्कॅन फॉर्मॅटमध्ये लागतील आणि पी-डी-एफच्या स्वरूपामध्ये ते असायला हवेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फोटो आणि सिग्नेचरला कुठल्याही प्रकारचं अटेस्टेशनची गरज या ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये नाहीये. तुम्ही ॲज इट इज ते अपलोड करू शकता. त्यानंतर तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, सध्या तरी फक्त तुम्हाला पी-डी-एफच्या स्वरूपामध्ये ते ॲप्लिकेशनच्या वेळेस अपलोड करायचे. पण ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन होईल, ॲडमिशनच्या वेळेस तेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला व्हेरिफाय करण्यासाठी सोबत ठेवावे लागतात. पुढे विद्यार्थी मित्रांनो, या एक्झामचं जर आपण फी स्ट्रक्चर पाहिलं, तर जनरल, ओ-बी-सी आणि एन-आर-आय कॅन्डिडेटसाठी ₹4,000 इथे फी आहे.
SC, ST, PWD आणि BPL कॅन्डिडेटसाठी 3,500 रुपये फी या क्लॅट एक्झामची आहे. आणि लक्षात ठेवा ही फीज जी आहे ती नॉन रिफंडेबल आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही या एक्झामला अप्लाय कराल, ॲप्लिकेशन केल्यानंतर तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे, ते तुम्हाला क्लॅटच्या वेबसाईटवरतीच तुमचं जे अकाउंट तिथे क्रिएट होईल ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन कराल, तर त्या अकाउंटमध्ये तुम्ही लॉग इन करून हे ॲडमिट कार्ड मिळवू शकता. एक्झामच्या अगोदर थोडे दिवस हे ॲडमिट कार्ड तिथे अवेलेबल होतात आणि ॲडमिट कार्डची रिलीज डेट जी आहे ती क्लॅट एक्झाम अथॉरिटी अनाउन्स करते आणि तुम्हाला ते ॲडमिट कार्ड वेबसाईटवरती डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल होतात. आता विद्यार्थी मित्रांनो, फायनल चेकलिस्ट जर आपण पाहिली तर डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला फोटो, सिग्नेचर, कॅटेगरी सर्टिफिकेट, PWD, BPL सर्टिफिकेट याच्यापैकी जे सर्टिफिकेट तुम्हाला ॲप्लिकेबल आहेत, ते सर्टिफिकेट तुम्हाला स्कॅन फॉर्मॅटमध्ये लागतील. फोटो, सिग्नेचर लागेल. त्यानंतर फीज जी आहे ती तुमच्या कॅटेगरीनुसार 4,000 किंवा 3,500 असणार आहे आणि ही फीज तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच पे करता येणार आहे. ॲडमिट कार्ड हे एक्झामच्या अगोदर ऑनलाईन तुम्हाला अवेलेबल होतील. त्याची डेट क्लॅट एक्झाम अथॉरिटी लवकरच अनाउन्स करेल आणि तुमच्या लॉग इन पोर्टलवरनं ते ॲडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने ॲप्लिकेशन करताना या गोष्टी आपण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे आणि तुमचे जे रिलेव्हंट डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही काढणं आणि ॲप्लिकेशनच्या वेळेस स्कॅन करून अपलोड करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर या एक्झामला क्रॅक करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही नवीन लाईव्ह बॅच सुरू करत आहोत क्लॅटची. 14 तारखेपासून ही बॅच सुरू असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस अवेलेबल असतात. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स असतात. कंप्लीट सिलेबस नोट्स इथे दिल्या जातात. एक्झामची प्रॅक्टिस होण्यासाठी मॉक टेस्ट आणि MCQ सुद्धा तुम्हाला इथे या बॅचमध्ये अवेलेबल आहे. बॅचला जॉइन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, इन्क्वायरी करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये क्लॅट 2026 आणि जे विद्यार्थी क्लॅट 2027चं प्रिपरेशन करतायत, तर क्लॅट 2027 असं सर्च करून तुम्ही हा कोर्स जॉइन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.